नागपुरातील दंगलीबाबत काँग्रेस पक्षानं एक समिती स्थापन केली आहे। ही समिती शनिवारी नागपुरात दंगलग्रस्त भागांना भेट देणार होती। मात्र त्या भागात संचारबंदी असल्यानं पोलीस प्रशासनानं त्यांना परवानगी दिली नाही। त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। मात्र मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या या समितीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। अकोला दंगलीतील आरोपीचाही काँग्रेस समितीत समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर काँग्रेसनं ही प्रत्युत्तर दिलं। ज्यांच्यामुळे ही दंगल घडली त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे। काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे। जिस तरह मेरे पे आरोप लगाया जा रहा अकोला शहर में दंगे के आरोपी के नाम की हमको समिति दी गई, तो मैंने सिद्ध तो करके बताए। कोर्ट में सिद्ध नहीं हुआ। कोर्ट में सिद्ध हुआ वो चीज़। एक चादर जी होती त्याला जाळली, एक धार्मिक भावना भडकवण्याचाही प्रयत्न त्या संदर्भामध्ये झाला। त्यांच्यावर कोणती कलम लावता त्यांच्यावर सुद्धा कठोरपणे कर्मे लावली पाहिजेत। नागपुरातील दंगल देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे। घडलेल्या घटनेला सामाजिक आणि धार्मिक बाजू आहे, मात्र शनिवारी त्याची राजकीय बाजूही दिसून आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घटनेचा आढावा घेतला, तर काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली समितीही नागपुरात होती। नागपूर आणि विरोधी पक्ष दोघेही नागपुरात होते आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक हल्ले झाले। फडणवीसांनी काँग्रेस समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। अकोला दंगलीत सहभागी असलेले या समितीत असल्याचं फडणवीस म्हणाले। काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य आहे। म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालन आहे, पाय चाटणे। फडणवीस यांनी पोलीस मुख्यालयात काँग्रेस समितीवर हे गंभीर आरोप केले। योगायोगानं मुख्यमंत्री तिथून निघून गेल्यानंतर ज्यांच्याबद्दल मुख्यमंत्री बोलले ते अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण देखील तिथं उपस्थित होते। जर माझ्यावर आरोप आहेत तर सरकार ते सिद्ध का करत नाही, असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला। जिस तरह मेरे पे आरोप लगाया जा रहा अकोला शहर में दंगे के आरोपी के नाम की हमको समिति दी गई, तो मैंने सिद्ध तो करके बताए। कोर्ट में सिद्ध नहीं हुआ। कोर्ट में सिद्ध हुआ वो चीज़। वो केस चल रही नहीं चल रही उसके बारे में किसको पता है? ये वही भारतीय जनता पार्टी है जिसने 15 लाख का वादा करा था, जो अपने वादे पूरे नहीं कर सकी। वो किस पे क्या आरोप लगाएंगे? और इतना झूठा ये लोग बोलते हैं, इन्होंने झूठ बोलने की परिक्रमा पूरी पार कर चुकी हुई है। अब एक शांति समिति का संदेश मैं यहाँ लेकर आया तो मुझ पर ये आरोप लगाया जा रहा है कि आप क्यों आए? मैंने क्या दंगा करना चाहिए? मैं तो शांति फैलाने के लिए यहाँ आया हूँ। काँग्रेस समितीनं ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांची भेट घेतली। ठाकरे यांनी सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। दंगलीच्या कारणाबाबत सरकारने जी कारवाई करायला हवी होती ती केल्या गेली नसल्याचं माणिकराव ठाकरे म्हणाले। मी 26 रवी भवनला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डिटेल्स सर्व विषयांवर बोललेलो होतो आणि त्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की आम्ही कमिशनरला भेटायला जाणार आहोत आणि त्यांनी जे कारवाई केलेली आहेत ती कोणालाही त्या ठिकाणी ज्यांनी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत, पण जे बेगुन्हेगार असेल त्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यावर कारवाई किंवा त्यांचा अन्याय होऊ नये ही काळजी आपण घेतली पाहिजे। आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की आपण ज्या लोकांनी मोर्चा काढलात आणि मोर्चामध्ये कुराणावरचे आयते त्या ठिकाणी लिहिलेला त्या ठिकाणी जो एक चादर जी होती त्याला जाळली, एक धार्मिक भावना भडकवण्याचाही प्रयत्न त्या संदर्भामध्ये झाला। त्यांच्यावर कोणती कलम लावता त्यांच्यावर सुद्धा कठोरपणे कर्मे लावली पाहिजेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। या दंगलीमुळे देशातील माध्यमांचं पूर्ण लक्ष नागपूरवर लागलं आहे। सरकार आणि विरोधक दोघांचेही स्वतःचे युक्तिवाद आहेत। ही घटना मुख्यमंत्र्यांच्याच शहरात घडली असल्यानं त्याकडे अधिक लक्ष दिलं जात आहे। काही राजकीय विधाने अशीही आली आहेत की घटना मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी घडली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः अशा विधानांना मूर्खपणाच म्हटलं आहे। मला असं वाटतं की असं म्हणणं हा मूर्खपणा आहे। काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण शोधतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात। त्या वक्तव्याला काही अर्थ नाही आहे। घटना गंभीर आहे
त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे. या घटनेमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नागपूर दंगलीनंतर परिस्थिती हळूहळू सावरतीये. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.